एक जी व्यक्ती असते ना ती पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करत असते, ती पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्हाला देते. सो त्यांच्याकडे असं सर्व्हिस द्यायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. ते पॅनल्सला सर्व्हिस देतात, काही फॉल्टला जातात, पण APFC पॅनलमध्ये ना खूप मॉनिटरिंग पार्ट येतो. ते मॉनिटरिंग करून सर्व्हिस देणं हे सगळ्यांना नाही जमत आहे. असे पण काही लोक आहेत. जसं आमचे पॅनल आम्ही स्वतः बनवतोय. मग तो पहिलाच फंडा होता की पॅनल आपण स्वतः बनवायचे आणि आमचेच फक्त बनवायचे, आपण बाहेरच्या कोणाचे बनवत नाही, आमचेच बनवायचे. आम्हाला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढेच बनवतो, पण त्यांना सगळ्यांना आपल्याला सर्व्हिस देता आली पाहिजे. माझं सगळ्यांना म्हणणं आहे की कोणाकडनंही घ्या, पण ती व्यक्ती अशी पाहिजे की ज्याने तुम्हाला सर्व्हिस दिली पाहिजे. त्याची जबाबदारी घेतली पाहिजे की वर्षभर तुम्हाला हा जो पॉवर फॅक्टर सेट होतोय हा ह्याच्यावरती राहणार. जे काय कमिटमेंट असेल ते रिटर्नमध्ये करून घ्या. तुम्हाला एकदा म्हणजे लॉस हा प्रकार नाही होणार. म्हणजे ॲटलिस्ट APFC लॉस नाही होणार, बाकी बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, पण APFC लॉस तुम्हाला कधीच नाही होणार. सो आता परत तिकडे तोच प्रॉब्लेम होतो. एकाने कोटेशन दिलं असतं, जो पॅनल मॅन्युफॅक्चर असतो त्यांनी कोटेशन X अमाऊंट दिलं असतं, जो विथ सर्व्हिस देतोय त्यांनी Y अमाऊंट दिलं असतं. अगेन कंपॅरिझन करायला कोणाला वेळ नाही, ॲपल टू ॲपल कंपॅरिझन करत नाहीये. ह्याचं कोटेशन लोएस्ट आहे, त्यांनी ऑर्डर देऊन टाकली. पण जेव्हा आता जसं मी मगाचं उदाहरण दिलं की पॉवर फॅक्टर बंद झाला, त्यांनी तो पॅनल आहे ना सर तो नवीन बसवला. मी पनवेलची जी माझी क्रशर्स आहे ना त्यांनी तो पॅनल बसवून त्यांना कधी 13-14 महिने झालेत आणि आम्ही 12 महिन्याचा रेकॉर्ड आम्ही काढला, त्या एकही महिन्यामध्ये त्यांच्याकडे मेंटेन नाही आहे. आणि जेव्हा त्याला फोन केला त्यांनी उत्तर दिलं की बाबा ठीक आहे, आणि त्यांनी वरती त्यांना हे पण सांगितलं ठीक आहे मग जो करतो त्याच्यानं करून घ्या. म्हणजे 27 लाख रुपये वेस्टेज करून वरती उत्तर त्यांना हे ऐकायला मिळालं. त्यापेक्षा हे इनिशियल लेवलला बघितलं ना किंवा तू पॅनल दे मला आणि तू मला सर्व्हिस मेंटेन करून दे, तुम्हाला याचं AMCचं जे काय असेल ते सांग आणि AMC वरती कमिटमेंट दे, रिटर्न कमिटमेंट पाहिजे की बाबा एवढे पैसे वाचतील.